मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे एका पिताचे मुलीला पत्र. हे काय पत्र लिहिले वडिलांनी बघूया. प्रिय मुली, प्रिय मुली, हे पत्र मी तुला 3 कारणासाठी लिहित आहे. आयुष्य, भविष्य आणि दुर्घटना याविषयी आपण आधी काही सांगू शकत नाही. आपल्याला किती आयुष्य मिळाले आहे हे कुणालाही माहीत नसते. मी तुझा पिता आहे आणि मी तुला पत्रातील विचार सांगितले नाही तर अन्य कुणीही सांगणार नाही. जे काही लिहिले आहे ते माझ्या वैयक्तिक कटू अनुभवातून आलेले आहे. त्यामुळे कदाचित तुझ्या आयुष्यातील अनावश्यक त्रास आणि कटकटीपासून तुला दूर राहता येईल. पुढे बघूया मित्रांनो. आयुष्यात पुढील गोष्टी नीट लक्षात ठेव. जे तुझ्याशी चांगले वागले नाही त्यांच्याविषयी मनात कटुता ठेवू नको. तुला योग्य सन्मानाने वागवण्याची जबाबदारी तुझी आई आणि माझ्या व्यतिरिक्त कुणावरही नाही. तुझ्याशी चांगले वागतील अशा लोकांचा तू शोध घे आणि त्यांच्याशी कृतज्ञ राहा. त्याचबरोबर सावधही राहा, कारण प्रत्येकाच्या वागण्यामागे काही उद्देश असतो. एखादी व्यक्ती तुझ्याशी चांगली वागते याचा अर्थ तिला खरोखरच तुझ्याविषयी ममत्व असेल असा होत नाही. त्या व्यक्तीला खरा मित्र मैत्रीण मानण्याची घाई करू नकोस. काळजीपूर्वक निर्णय घे. बरोबर. तुमच्याकडे असलीच पाहिजे अशी जगात कुठलीच गोष्ट अनिवार्य नसते. हे तुला एकदा समजले की तुला जे सर्वाधिक हवे असते ते तू गमावले किंवा तुझ्या अवतीभोवती असणाऱ्यांना तुझी गरज वाटेनाशी झाली तर मग अशा परिस्थितीला सामोरे जाणे सहज सोपे होऊन जाते. आयुष्य हे खूप छोटे आहे. तुम्ही आजचा दिवस वाया घालवला की उद्या तुमच्या लक्षात येईल की आयुष्य हे तुमच्यापासून, तुमच्या हातून निष्ठत चालले आहे. जितक्या लवकर तुम्ही आयुष्यातील खजिना म्हणजेच जगण्याचा अर्थ शोधू शकाल तितक्या लवकर तुमचे जगणे अधिक चांगले होईल. प्रेम ही एक तात्पुरती भावना असते आणि काळाच्या ओघात किंवा व्यक्तीच्या मूडनुसार या भावनेचा आवेग कमी होत जातो. तुमचा कथित प्रेमी किंवा प्रेमिका तुम्हाला सोडून गेली तर संयम बाळगा. तुमच्या सगळ्या दुखण्यावर काळ हाच एक उपाय आहे. काळाच्या ओघात सगळे काही सुरळीत होऊन जाते. प्रेमातील गोडवा आणि सौंदर्याचे अति कौतुक करू नका आणि प्रेमाच्या दुःखातून बाहेर पडल्याचेही जास्त कौतुक करू नका. अनेक यशस्वी व्यक्तींना चांगले शिक्षण मिळाले नाही. यामुळे असे मानू नका की कठोर अभ्यास न केल्याने तू देखील यशस्वी होशील. रंकाचा राव होतो पण त्यासाठी शून्यापासून सुरुवात करावी लागते. मी जेव्हा वृद्ध होईल तेव्हा तू मला आर्थिक पाठबळ द्यावेस अशी माझी अपेक्षा नाही. त्याचबरोबर तुझ्या आर्थिक गरजा मी आयुष्यभर भागवू शकेन अशीही परिस्थिती नाही. तू जेव्हा शिकून मोठी होशील तेव्हा तुला पाठबळ देणारा ही माझी भूमिका संपुष्टात येईल. त्यानंतर सिटी बसमधून फिरायचे की स्वतःच्या लिमोजिनमधून हे तुला ठरवायचे आहे. पुढे बघूया मित्रांनो. स्वतःच्या शब्दापासून कधीही माघारी फिरू नको, पण दुसरेही असेच वागतील अशी अपेक्षा ठेवू नको. तू लोकांशी चांगले वागशील पण ते तुझ्याशी चांगले वागतीलच असे नव्हे. हे तुला समजले नाही तर तुला विनाकारण त्रास होत नाही.
किशोरवयीन असताना मी लॉटरी खरेदी करायचो, पण ती मला कधी लागलीच नाही. त्यामुळे तुला श्रीमंत व्हायचे असेल तर कठोर मेहनतीला पर्याय नाही. या जगात कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. तुझ्या समवेत मला किती वेळ घालवता येईल माहीत नाही, पण जेवढा वेळ घालवता येईल तो आपण एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने घालवू. पुढच्या आयुष्यात आपण भेटू किंवा कसे याची मला कल्पना नाही. अरे गट काय पत्र आहे मुलीसाठी बापाचं. मित्रांनो, आणि अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.